तर जय शिवराय सर्व दर्शक मंडळी हो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक पेजवरती किंवा रील्सवरती. कारण की माझा हा व्हिडिओ मी तिन्हीवर पण सोडा आहे. आणि मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की आज 6 महिन्यापूर्वी मला ह्या कॅमेरासमोर बोलण्याची काही माहिती नव्हती. मला एका मित्राने सांगितलं की तू एक स्टँड घे, त्यामध्ये मोबाईल अडक आणि मोबाईलचा कॅमेरा ऑन करून त्यावरती बोलायचं शिक. म्हणजे विषय असा होत होता की मी गेल्या 4 वर्षापासून ह्या इंस्टा यूट्यूब आणि फेसबुकवरती व्हायरल व्हायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी वर्कआउटवाले रील टाकतोय, ती व्हायरल होतात, पण मी बोलण्याचे व्हिडिओ मला धाडतच नव्हतं. 6 महिन्यापूर्वी, नाही नाही 8 महिन्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये मी काशीला गेलो होतो. तिथले मला ब्लॉग बनवायचे होते. गावाकडून जाताना मी ठरवलं होतं की मी तिथले 80 घाट आणि काशी विश्वनाथ मंदिर, भैरवबाबा मंदिर आणि अजून बरेच ठिकाणी तिथली धार्मिक स्थळं होती, त्या स्थळाची माहिती द्यायची होती. त्यामध्ये थोडंफार बोलायचं होतं, पण मला बोलताच येईना. मी असा कॅमेरा हातात धरला आणि काय बोलावं समजा, आजूबाजूचे लोक बघायला लागले, दिमाग चक्रावून गेला सगळा. आणि आता जर मी तिथे गेलो तर आता मी बोलू शकतो, कारण की मी 6 महिन्यापूर्वी ठरवलं होतं की डिसेंबर महिन्यापर्यंत मी चांगलं बोलायचं शिकणार, प्रॅक्टिस करणार, रोजचा 1 घंटा घालणार. इकडे व्यायाम करायसाठी आलो होतो मी, आणि व्यायाम करता करताच इकडं व्यायाम झाल्यानंतर मी असे स्टँड ठेवतो, स्टँडमध्ये मोबाईल अडकवतो आणि बोलण्याचा सराव करतो. तर तुम्ही पाहू शकता की मी बोलायचं कशा प्रकारे शिकलो आहे. मी बोलताना कुठेही अडकत नाही, दचकत नाही. थोडंफार दचकतोय, अडकतोय, पण लोक घेतात आपलं सांभाळून. पण तेच तुम्हाला करायचं आहे. जर तुमचं स्वप्न असेल यूट्यूबर बनणं, रील स्टार बनणं, ब्लॉगर बनणं, म्हणजे रील स्टार बनण्यासाठी तर तुम्ही वर्कआउटवाले व्हिडिओ टाकून पण रील स्टार बनू शकता. पण बरेचसे लोक कमेंट करतात की आम्हाला बॉडी बनवायची, त्यासाठी माहिती सांगतात. तर माहिती देण्यासाठी तुम्हाला बोलावंच लागेल ना. तर मग तेच सांगतोय तुम्हाला की जर तुम्हाला बोलणं शिकायचं असेल तर कॅमेरासमोर बोलण्याचा सराव ठेवा. एक स्टँड घेऊन टाका, त्यामध्ये मोबाईल अडकवा आणि कॅमेरासमोर उभा टाकून बोलण्याचा सराव ठेवा. चुकलं डिलीट करून टाका व्हिडिओ, पुन्हा व्हिडिओ काढा, डिलीट करा, पुन्हा काढा. असं करून तुमचं बोलण्याचा सराव होणारच आहे, जसा माझा झाला आहे. फक्त वेळ द्यावा लागतो त्याला, थोडंफार धैर्य ठेवावं लागतं. सुरुवातीला थोडाफार माणूस परेशान होतो, पण तीच परेशानी तुम्हाला झेलावं लागेल. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. धन्यवाद.